ओम. ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः दावणगे गावाभितरी संध्याकाळाचे पूजा कार्यक्रमानिमित्त आयला तसले मागिले सगळे लोकांक हार्दिक जाल तसले स्वागत. महाभारताचे युद्ध समाप्त जाले. कौरव लोकाले संहार 11 अक्षोहिणी सैन्याबरोबरी जावन गेले. धर्मस्थापनेक किते वाटी जावंक आशिल्ले ते वाटी निर्माण जाले. अशें जावन गे न्हू पुनः धर्मराज युधिष्ठिर पट्टाभिषेक करून घेवचे पडले. हस्तिनापतीचे अधिपती जावंक गे न्हू. सगळे समारंभ अत्यंत वैभवानी जान्नाशी उदलेवेची पारंपरीक रुपाचेरी सगळे कार्यक्रम चल्ले. कारण उट्टुकणेची बेजाराचे असंतोष वातावरण अनेक लोकांनी तिंगेले चेडाक घोवाक संबंधीक लोकांक काण घेतिल्लो आसा. युद्ध म्हणले नंतर प्रकृती विकोप म्हणले नंतर हें उठूची जाता उरचेची. संसार कोण गेले कोण आयले म्हण रापत ना. तेगेले तितले ते केन्नाची चलता उरता. तेका नांव संसार म्हणून सरता उरता. ते समोजान सरता वता 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 मुखारी. कोणाले वाटी संसार केन्ना पळयत ना. वाट पळयतले आमी वाट चुकतले बी आमीच. अशें जावंक गे न्हू पारंपरीक ह्या न्हू अभिषेक जाल तसले धर्मराजाक मना भितर एक दुगड असंतोष. एक दिकांनी समाधान बापा येयले राज्य पुनः आपणांनी प्राप्त करून घेतलें म्हणून. अशें आसतना ताका मना भितर दिसलें इतलोटूची हत्याकांड युद्धकांड जावन गेले. आतां मुखार तरी आमी सुमोची धर्मा मार्गा भितर वचका. सगळे जगताकाची सुक्षेम जाल तसलें वातावरण निर्माण जावका. हेजे खातीर एक अद्भुत जाल तसले म्हालगड लोकांक उपदेश घेवका म्हणचे चिंतने त्या धर्मराजा मना भितरी सुरवात जाले. कारण कोणाक शिक्का कण घेवका म्हणचे उरता तिंकां सहजानुची असली एक मानसीक स्थिती निर्माण जाता वच्चे आमी पळयवीत. तेजे खातीर ताणें विचार केले आमगेले पितामह जाल तसले भीष्म अजुनची उत्तरायण कालाचे प्रत्यक्ष करता आसाची. चिंचे कडेन वचका तेंगेले आशिर्वाद घेवका. तेंगेले कडेन बसूंक न्हू धर्माचे रहस्य कळून घेवका म्हणचे विचार धर्मराजा तेगेले भावाक आनी श्रीकृष्णा मुखार दवरता. तेन्ना श्रीकृष्णानी सगळे भाव लोकूची अंगीकार करताची
आनी सगळेची थिंग थिंगेली रथा उंची बसून गे न्हू रणरंगा वताची पुनः रणरंगा भितरी सामान्य थोडे जाग क्लीन जाल्लो आसा आनी मस्त क्लीन जावचे आसा जाल्यार एक कणे भीष्म पितामह शरशय्ये भितरी बाणाचे मांच तुंत उंच न्हिदलाची न्हिदून आसाची धर्मराजा फस्ट वचून पांय पडटा तेन्ना सहजानुची पितामह भीष्माक मस्त आनंद जाता तेगली मना भितर गुत्त आशिल्लें हें राज्य कोणालें कोणा मेळ कशिल्लें म्हणून जाल्यार दुरहंकारांनी अधिकार कौरवांनी हाती घेतिले कांय सांगू जाय नशीब आशिल्लो जाल्यार पांडवाल राज्य पुनः पांडवांकय मेळ्ळें म्हणजे एक संतोष धर्मराजाक आशिर्वाद दिता आनी विचारता पट्टाभिषेक कार्यक्रम बरे रितीन जालो न्ही बरे रितीन तूं प्रजा पालन करता आस न्ही म्हणून धर्मराजा हय म्हणटा सगळे भावंडां पांय पडताची श्री कृष्ण बी पांय पडचे येता तेन्ना श्री कृष्णाक वेची भीष्म पितामह तिंगेल थंतनीची नमस्कार अर्पण करताची कारण भीष्माक गुत्तू कृष्ण कोण म्हणून अशें हांवें न्हू सगळे लोकची थिंगे जागे वचून बसताची तेन्ना धर्मराज मुखार येवंक न्हू तिगेले आज्याक भीष्म पितामहाक सांगता आसा आमी तुमचे कडेन उपदेश घेवका धर्म मार्गात चलची का तरी विशेष मार्गदर्शन घेवका म्हण आयल्याची अशें हांगे न्हू हे पितामहा तुमी आमकां धर्म मार्गात चलता आसतना उपदेश दिवका म्हणचे प्रार्थना करता केन्ना ते प्रार्थने सहजानुचे भीष्माचार्य आयकत की तेन्ना भीष्म पितामह सांगता मुद्दाम वस्तुतः तुका सांगचें आवश्यकता ना म्हाका जाल्यार म्हालगडो म्हाका अनुभव जास्त आसा म्हूण सांगून तूं म्हाजे कडेन चर्चा आयलो आसा अशें हांवें न्हू हांव तुका उपदेश करता बशी म्हूण सांगें न्हू धर्मराजाक तेगे लागीं बसून घेता केन्ना हे घटने जाता आसा ते संदर्भाचेर द्रौपदी बीची सगळे लोकां बरोबर आयिल्लो उरता थंय ते बी नमस्कार करून बशिल्लो उरता केन्ना भीष्म पितामह सांगता हांव धर्माचें रहस्य तुका सांगता उपदेश करता बशी म्हणून तेन्ना द्रौपदी असहज जावंक न्हू होड्डांनी हास्याक सुरवात करता जेन्ना द्रौपदी होड्डान हास्याक सुरवात करता की तेन्ना सगळे लोकांची स्तब्ध जाताची धर्मराजाक आनी तेगेले चारय पांच घोवाक समाधान जावत ना आमगेली बायल भीष्माचार्यांनी उपदेश दिता म्हूण सांगतना गगश करून हांसता आसमू अगौरव करता आसूं म्हणजे मानसीक स्थिती तिंगली भितर निर्माण जाता तिणें कितें तरी सांगकाण उडताची जाल्यार कृष्ण सन्नी करता उगी बशा म्हणून केन्ना हें हास्य सहजान भीष्माचार्य पळयता तेन्ना भीष्माचार्य सहजान विचारता आसा द्रौपदी कितें गो आमा कित्याक खातीर तूं म्हाका पळोवन हांसता आसा कितें जालें म्हणून तेन्ना द्रौपदी सांगता ना पितामहा तुमी सांगलें न्ही आतां मात्र धर्माचें रहस्य सांगता म्हणून ताका म्हाका हाश आयलें ताका कितें तुका हाश आयलें हास्य असलो कसले विशय आसता तेन्ना द्रौपदी सांगूंक सुरवात करता ना पितामहा आतां 14 वर्सां पयले तुमी द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र बशिल्ले तसले सभे भितरी दुशासन म्हाका म्हागेले केंस धरून ओडून हाडलो ओडून हाडून गे न्हू म्हाका मर्यादा काडका म्हणचे बदल विवस्थ करचे प्रयत्न करता आशिल्लो तेन्ना महान महान ज्ञान जालें तसून सगळे लोकची
तोंड तगुकन बशिल्ले विना एकल्यान बेची चूक हें करता आशिल्लें तुवें म्हूण सांगे न्हू ते संदर्भात तुमी कोण उलयले ना. तसले तुमी ते टायमाचेर मौन घेतले. तसले मौन घेतले तुमी आतां धर्म सांगता म्हूण सांगता आसत न्ही ते विचार कर म्हाका खास आयले म्हण केन्ना सांगता की तेन्ना भीष्माचार्याक एक क्षण पश्चाताप येता. जो पर्यंत सांगिल्लो विशय ताका हय म्हण दिसता. कारण सगळे लोक थंय बसून आसाची सभे भितरी भीष्माचार्य बी आसा द्रोण बी आसा व्हड लोक बसून आसाची जाल्यार एकल्यान बी विरोध कलना अशीच ती उगीच तोंड बागून बसला विना एकल्यान बी तेन्ना दुर्योधना दुशासना तुमी करचे अनाचार अत्याचार हें चूक म्हण सांगलें ना. जाल्यार आतां पूण धर्माक उपदेश करता आसा म्हणजे बदल द्रौपदी इतिहास येता आसा ते योग्य म्हूण सांगे न्हू सहजानच भीष्माचार्य मना भितर दिसता. ते दिसून घे न्हू भीष्माचार्य प्रथमतः द्रौपदी प्रश्नाक उत्तर दिवच्याक सुरवात करता आसाची. आमा तुवें सांगचें योग्य आसा. तुवें सांगिल्ले प्रमाण ते सभे भितरी तुका परजान उलयच्याक आमी कोणा कडेन जालें ना. आमी सगळोकची निस्सहाय जाल्याची इतलेच न्ही आमगेली बुद्धी बीची तेन्ना भ्रश्ट जावंक गेलेले म्हण केन्ना सांगता की तेन्ना द्रौपदी अत्यंत आश्चर्य. तेन्ना तुमगेली बुद्धी भ्रश्ट जावंक गेलेले आतां समज जालें तुमगेली बुद्धी तेन्ना कशें तुमगेली बुद्धी भ्रश्ट जावंक गेलेले म्हण केन्ना पुनः द्रौपदी प्रश्न विचारता की तेन्ना भीष्म पितामह सांगता आसा. तेन्ना मागीर बुद्धी भ्रश्ट कितें जालें विचारलें ताका कारण आसा गो आमा. कारण इतलेची ते पाप जाले तसले दुर्योधनाले अन्न आमी खाता आसलेची तिगेले राज्या भितर व्हरून घेवन तिगेले आस्थाना भितर व्हरून घेवन ते पाप येयले अन्न खाता आसले तरी आमगेले मना भितरी पापाचे भाव वाडता गेले विना धर्माचे भाव कमी जाता गेले. आमगेले मना भितरी धर्म खंयचे अधर्म खंयचे नीती खंयचे अनिती खंयचे सुमू खंयचे चूक खंयचे म्हणचे विचार करचे कितें विवेक ज्ञान आसा ते पुराची स्तब्ध जाता गेले. कारण ते पापील अन्न खाल निमित्त आमगेली बुद्धी भ्रश्ट जावंक गेलेले म्हण केन्ना सांगता की तेन्ना द्रौपदीक आश्चर्य जाता. खरें पितामह खरें तुमच्या टायमार बुद्धी भ्रश्ट जालेले हय गो आमा. ते पापील अन्न खालका तरी आमगे रगत पुरा वायटांक गेलेले मागीर पुरा बुद्धी भ्रश्ट जालेले. तेन्ना पुनः द्रौपदी विचारता आसा तशें म्हळ्यार ते बुद्धी आतां कशी समज जावंक गेले तुमगेले आतां कशें तुमकां सद्बुद्धी येवंक गेले आतां कशें धर्मज्ञान तुमगे भितर आयलें. तेन्ना भीष्म पुनः सांगची सुरवात करता. कारण इतलेची युद्धा भितरी तुगेल घोवांनी म्हाका बाण मारून 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 मागीर कितें सगळें रगत आसा भायर काणकान सोडलें. आतां मागीर भितर जीव मात आसा विना रगत ना. इतलेच न्ही ते पापाचें अन्न खावन घेवन कितें मागीर रक्त आंगा भितर रगत तयार जालेले ते रगत केन्ना भायर गेले. तेन्ना मागीर पयलींचें चैतन्य तशी उरले ते चैतन्य प्रखर जाले. अशा न्हू आतां म्हाका दिसता धर्म खंयचे अधर्म खंयचे नीती खंयचे न्याय खंयचे म्हणून अशान हांव दिवचें समर्थन आसा गो म्हण केन्ना सांगता तेन्ना द्रौपदी दोळ्यांतल्यान उदक येता. दोळ्यांतल्यान उदक येयलें तसलो द्रौपदी पुनः धांवता वचूंक गे न्हू भीष्म पितामहा पांये पडटा. जीव केले पितामह तुमगेले वया गौरव दिनासतना तुमी उपदेश दिता म्हणचे भितरी कितके एक वायट भावनेचेर हांव हांसकलें हें मागीर चूक आसा. आतां म्हाका सत्य कळ्ळें पापाचें अन्न खालका तरी तुमकां त्या संदर्भाचेर तुमगेलें रगत वायट येलका तरी तुमकां उलयचें जालें नाशिल्लें जाल्यार आतां तुमगेलें रगत पुरा भायर गेलें कसा पापानाचें खाल्लेलें अशें हांवें न्हू आतां तुमी उपदेश दिवचे खातीर समर्थन आसा म्हणचें कळ्ळे नंतर मागीर चूक म्हूण म्हाका कळ्ळें म्हाका क्षमा करया म्हूण पांय पडूं पुन्हा तेगे जागे येवन बसता म्हणचे कथा आयकले नंतर
मस्तीतले विचार करत असले विषय आम्ही कळून घेवचे जिवना भितर आसाचे ते कथे भितर सोडया नंतर थंय विशेष आमगे न्हू अनुशासनादी पर्व भीष्माचार्य सहजानुची धर्मराजा उपदेश करताची ते भाग मस्तीतलो व्हड भाग जाल्यार ते भाग मुख्य जाले तसले विशय न्ही आमगेले मुख्य जाले तसले विशय हे भागा भितरी आमी खंयचे नमनी अन्न खाता की ते नमनीचे बुद्धी आमगे भितर तयार जाता म्हणजे सत्य कळून घेवची अनिवार्यता आमकां आसा जैसा खावे अन्न वैसा आवे मन म्हणजे म्हालगड लोकाले वाणी म्हळ्यार खंयचे अन्न खाताची ते प्रकार आमकां बुद्धी येता खंय सात्वीक अन्न खाल्ल्यार बरें अन्न खाल्ल्यार प्रसाद रुपाचें अन्न खाल्ल्यार आमकां सात्वीक बुद्धी येता बरें बुद्धी येता प्रसन्नता उरता तामसीक अन्न खाल्ल्यार वायट अन्न खाल्ल्यार वायट कामा निमित्त संपादन करता आसतना अन्न खाल्ल्यार तुंतो निमित्त आमकां वायट बुद्धी येता वायट भाव येता मना विचार वेगवेगळे जाताचे वताचे म्हणजे सत्य ही कथा आमकां दाखयता आसा अशें जावंक न्हू आमी आहार खाता आसतना अत्यंत चिंतनीय करचें पडटा हांव खंयचे आहार खाता आसा कोण दिलो आहार खाता आसा खंयचे निमित्त आयिल्लो आहार खाता आसा म्हणून केन्ना आमी आहार चिंतन करून शुद्धी जाता तसले आहार घेवचेका प्रयत्न करता की तेन्ना आमगेलें चित्त शुद्धी जाता वता दैवी भाव जागृत जाता वता दैवी कृपे घेवचेका आमी समर्थ जाता वताची ते सोडून घे न्हू आमी अनिश्ट जाले तसले दुर्मार्ग नाही जाले तसले अन्न खाल्ल्यार तामसीक आहार खाल्ल्यार बुद्धी भ्रश्ट जाता वता तामसीक गुण वाचता वता मनमानी करचेक आमी लागताची अशें जावंक न्हू आमगेलो आहार कितलो शुद्ध आसा आमगेलो आहार कितलो योग्य आसा म्हण पळोवंक गे न्हू आहार खावची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा आमकां दिसता आमी खाला तसल्या आहारा निमित्त आमकां पोट भरता म्हणून पोट भरता खरेची जाल्यार पोट भरले नंतर कितले प्रक्रिया जाता ते प्रक्रिया कितलो उरता आमकां आमी कितें अन्न खाताची ते अन्ना निमित्तच न्हय आमगे शरिरा भितर रक्त मज्ज मांस तयार जावचे ते मांस इतल्या खातीर जावन उरतना ते पुनः अन्न सूक्ष्म रूप घेता घेताची बुद्धी वर्कीची प्रेरण करता म्हणजे सत्य आमकां कळचें पडटा केन्ना ते बुद्धी वर्की प्रेरण करता म्हणजे जालें केन्ना खंयचे नमूने अन्न खाता की तेचे बुद्धी बी येता म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा अशें जावंक गे न्हू आमी खंयचे अन्न खाता आसाची ते खंयचे नमूने जावन आसा कितलें शुद्ध जावन आसा कितलें बरें जावन आसा म्हणजे चिंतन करून आमी अन्न खाल्ल्यार ते अन्ना निमित्त आमकां बरें भाव येवचेक वाट मेळटा वता अशें जावंक गे न्हू अन्न खंयचे रुपाचेर आसा ते अन्ना पद्दतीचेरच आमकां बुद्धी येता म्हणजे सत्य कळून घेतले नंतर अन्न खाता आसतना आमी थोडेची कॉन्शियस जावन उरचेक जागृत जावन उरचेक आमी सतर्क जावन उरचेक शकताची आमकां कशें कळटा ते अन्न कशें आयलेलें म्हूण सांगे न्हू आमी कशें निर्णय करूं येता ते अन्न खंतान आयलेलें खंयचे कर्मा निमित्त आयलेलें बरें कामा निमित्त आयलेलें की वाट कामा निमित्त आयलेलें की न्यायान संपादन कराल की अन्यायान संपादन कराल की ना खंयचे अन्न तयार केल्ले व्यक्ती आसा त्याणें बरे भावनेचेर केलें की वायट भावनेचेर केलें आमकां खंय गुर्त आसा आमकां हेची कल्पना न्ही अशें जावंक न्हू आमी खावचें कितें अन्न आसा ताचो दोश आसाचें म्हणजे जालें तेजे दोश कितें आसा ते संपूर्ण काडून जावूच ना म्हणजे सत्य आमगे म्हालगडाकडून कळून घेतलें म्हणजे जालें तेजे खातीर तेणी एक पद्दत हाडली पयली काला भितर ते म्हळ्यार तूं कितें अन्न खाता तें अन्न देवा म्हाका दवरूंक घेवन खा रे म्हणून देवा नेवेद करून खा रे म्हणून देवा दाखोवंक घे न्हू खा रे म्हणून केन्ना आमी खावचें अन्न देवा म्हाका दवरून घेवन देवा अर्पण करून खाताची अर्पण केले नंतर देवाला दृश्टीतून दवरचें पडटा देवान दृश्टी पडले नंतर तुमचें आशिल्लें कितें अशुभ जालें तसलें वातावरण आसा अन्ना भितर कितें आनी कितें दोश आसा ते आपापे दूर वता ते अन्न खाल्या निमित्त आमकां
विशेष जालें तसले कितें परिणाम पडटा तसा वायट ते पडना. तेकाच म्हालगड लोकांनी हाडल पद्दती घराक एक चेरू म्हणून पयलीं करता आशिल्लीची. चेरू होवन दवरचे. कितले व्हड उरते चेरू. एक घरा भितर 25-30 लोक उरता आशिल्ले पयले. ते व्हड चेरू होवन दवरून घेवन नैवेद्य केले नंतरच ते हाण घेवन आमी कितें करता आशिल्लेचे खावचे आशिल्ले. कारण ते अन्न न्ही आता ते अन्न कितें म्हण जालें ते आतां देवारा केले नंतर प्रसाद म्हण जालें न्ही ते. केन्ना ते प्रसाद म्हण जाल्ले तुमचे भितर ते दोश ना म्हण जाल्ले तेन्ना ते घेतील आहारा निमित्त आमकां कितें येता म्हण जाले सात्वीक बुद्धी येता म्हण जाल्ली न्ही आमकां. अशें न्हू असलें एक अद्भुत चिंतन आमी म्हालगड लोकांनी करून घे न्हू आमी कितें खाताची त्या देवा मुखार दवरून घे न्हू खावका म्हणजे एक भाव आमगे म्हालगड लोकांनी हाण दवरलेलो. अशें न्हूच देवाक अन्न नैवेद्य करचे. आमगे मनान दिसता देवाक कांय ना म्हण आमी नैवेद्य करचे म्हणून. देवाक कांय ना म्हण न्ही देवान दिलें न्ही हें सगळें आमकां. जाल्यार ते कितें खाताचे देवान दिलेले ते तूं भितर शुद्ध उरका पावित्र उरका एक सात्विक उरका म्हणजे बदलाची देवा म्हाका दवरून घे न्हू खावची एक पद्दत हाडले. तेजे बरोबरीच आनी शुद्धत येवका म्हणजे बदल चित्राहुती घांक घे न्हू अर्पण करून खावता असले एक भावन हाडले म्हणजे जाल्यार असलेली आमगेले म्हालगड लोक कितले हुशार आशिल्लेची. आमगे म्हालगड लोकांचे चिंतने कितले श्रेश्ठ आशिल्ले. आमगे म्हालगड लोकांले विचार कितले शुद्ध आशिल्ले म्हण सांगचे अर्थ आमी कळून घेवचे पडटा. 25-30 वर्सां पयले पर्यंत ही प्रथा चलता आशिल्ले. घराक कसले स्वीट कलेबीचे स्वीट डायरेक्ट खावत ना देवा म्हाका दवरून घेवन स्वीट खावचे. चित्ते कित्याक खंय तरी वस्त्र लेबेचे ते वस्त्र तक्षण खावंक घेवचें ना देवा म्हाका दवरून घे न्हू ते वस्त्रा खाली कुंकू खावंक घे न्हू देवा घांक येता आसा म्हणून खावंक घेवका. तसले परंपरे म्हळ्यार खुंतू खंयचे दोश आसा म्हण आमकां कसलो गुत्तू. जे देवा मुखार हॉल नंतर ते प्रसाद म्हण जाले आमी स्विकार करूं येता म्हणजे एक अद्भुत चिंतन दवरलेलें. कारण कितें तेजे दोश आमकां येवचे ना. ते दोशाच्या आहारा निमित्त आमगे भितर रगत अशुद्ध जावचें ना. ते अशुद्ध रगता निमित्त बुद्धी अशुद्ध जावचें ना. बुद्धी अशुद्ध जावन मन अशुद्ध जावचें ना म्हणजे एक अद्भुत जालें तसं चिंतन करून आमगे म्हालगड लोकांनी हें कितें वेवस्था हाडले हे वेवस्थे आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसाची. जाल्यार आजी ते भावने आमी खंय दवरून घेवन येता आसाची. ते भावने आज आमगे भितर खंय आसा. आजी आमी देवा नैवेद्य करचे विसरून सोडले. कारण चूक म्हण सांगतना आमी आज काल तितले शुद्धते तितले पावित्रते आमकां करूं जावूत ना देवा नैवेद्य करचेक बी जावनाशिल्ली स्थिती. अशें देवा नैवेद्य करता आसले आज काल आमी साकर की गोड की पुटाण की चेण की केळ की कांय ना अशें उरलेली उदापणाची देवान लास्ट सांगचें तुका बी खावचें कांय ना. तेन्ना म्हाका उठून कांय घालक म्हणना उद्दा हाडपण तरी एक लोट पण उदा होवन तरी देवाक नैवेद्याक तरी कांय ना म्हणू कांय दिनशी बसची न्ही. पत्रम पुष्पम फलम तोयम भगवंतान सांगचें तोयम म्हळ्यार उद्दापणाची लास्ट परमात्मा म्हाका कांय ना हें दिता आसा. चित्त प्रिजन जालेलें पुरो परमात्मा स्विकार करता. हें एक भावना आशिल्लें. अशें आमगे न्हू आज आमी थोडे नैवेद्या विशयी भितर बदलावण करता आयलेची. जाल्यार आज आमी नैवेद्य संपूर्ण करूं जेन्नाशें उरलें बी हाडना. करका म्हण आदी आमी वत्ताय करूं बी जावूत ना. आज कालाचे स्थिती गती भितर थोडेची आमी अनिवार्यता कळून घेवचें पडटा. जाल्यार आमगे म्हालगड लोकांनी अनेक कितें प्रक्रिया आसा ते आमी करूं उचित न्ही. आमकां आमगे आतां कला तसलो आहार देवा म्हाका संपूर्ण दवरची जेन्नाशी उरले बीची कितें आहार आमी खाता आसाची हे आहार देवाला प्रसाद म्हण भावनेनपण खावीत न्ही आमी. देवान दिले तसले एक आहार म्हणजे एक भावनेनपण खावीत न्ही आमी. ते देवाक एक कीर्तन दिते दिनपण आमी खावीत न्ही आमी. तेजे खातीरच आमगे म्हालगड लोकांनी जेवण करचे पयले चित्रावती घांक घेवन जेवण करका म्हणजे पद्दत हाडले. चित्र
आहुती चित्र आहुती. चित्र म्हळ्यार परमात्माले स्वरूप एकदम निदान. तो अद्भुत अनेक स्वरूपा भितर आसा. तो अनेक रूपा भितर प्रकट्यान आसा. एकदां मिथ्थम म्हणजे निर्णय परमात्माक अजून कोणें दिवचें जालें ना. ज्ञानीन बी दिवचें जालें ना, अज्ञानीन तरी दिवचें शक्यच ना. अशें आसतना चित्र विचित्र जाता तसलें परमात्माक एक आमी कितें आहार खाताची तें समर्पण करून खावं का म्हणचे बदल चित्रां होती पद्दत आमी म्हालगडोक आमकां खाण दिलें. चित्र जालें तसलें परमात्माक आहुती दिवचें, ताका अर्पण करचें. आमी कितें अन्न खाता आसाची ताका अर्पण करून खावचें. अशें आमगे न्हू चित्राहुती घालता आसतना 5 अन्नाचें अगड 5 दिकान घांगे न्हू, लायनशीर घांगे न्हू, हे परमात्मा तूं स्विकार करी. तुगेले प्रसाद म्हण हांव घेता आसा म्हणजे भावनेचेर खावची एक पद्दती, चित्राहुती घालची एक पद्दती आमगे म्हालगडोकान हाडला आसा. आज काल चित्राहुती घालची बी पद्दती मस्त तितले लुप्त्यात गेले म्हणजे जालें आसल्यार खंय की मना भितर एक पटी विचार येता आमी खंय पावलाची म्हणून. आजी अनेक लोकांक चित्राहुती घालचे पद्दत बी गुंतना. चित्राहुती कित्याक घालका म्हणचे कारण बी गुंतना. असले स्थिती भितर आमी जीवन करता आसाची. चित्राहुती घालता आसतना एक सिंपल पद्दत आसा, तें कोण केन्ना करीत. आमी कुठलो गायत्र मंत्र कळटाची. गायत्र मंत्रान शिकून दिवंक म्हणना. पयलीं एक काल आशिल्ले गायत्र मंत्र शिकून दिवंक आशिल्ले. आज तशें आवश्यकत ना आमकां. आज आमकां रेडिओ भितरी, टेप रेकॉर्डा भितरी, ऑनलायना भितर मेळटाची. ओम भूर भुवः स्वहा गट्टी आलाची आमकां ते पुराय लोकांची गट्टी आसाची. ते बद्दल प्रश्नच ना. अशें ती गायत्री मंत्रान उदक हाती घेयंगे न्हू शीताक प्रोक्षण करचें पडटा. कारण कितें शीत शुद्ध जावका, अन्न आहार शुद्ध जावका म्हणून. तसलें शुद्ध जालें तसलें अन्न 5 अगड आमी काण घेवन 5 दिकांनी दवरचें पडटा ताटा भायल दिकांनी. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्यः भूतेभ्यः स्वाहा म्हणजे म्हालगडोकान सांगिल्लें तसले पद्दती आमगेले. चित्र, चित्रगुप्त, यम, यमधर्म, सर्वभूत. चित्र म्हळ्यार परमात्मले हें प्रपंच, चित्र विचित्र जालें तसलें. चित्रगुप्त म्हळ्यार हें प्रपंच निर्माण केलें तसलें परमात्म. यम म्हळ्यार आमगेले श्वासोच्छ्वास. यमधर्म म्हळ्यार आमगे भितर तसले आत्मा. आनी सर्वेभ्य भूतेभ्य आमकां सांगल्यार सगळे प्रकृती आशिल्ले तसले सगळे जीव जंतू. हें सगळे कची तृप्ती आवका म्हणचे बदल हें सगळे लोकांची आमगेले कृतज्ञता पावका म्हणचे बदल घालचे 5 आहुती, चित्र आहुती. ताका दुसरा बी कारण आसा. पंचभूतां निमित्त हें प्रपंच जाल्लो आसा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अशें हें पंचभूतांनी कितें हें प्रपंच जाल्लो आसा ते पंचभूताक मागीर कितें तरी एक पावो कितें आहार खाता आसा ताका एक समर्पण करून खावका म्हणजे भावा खातीर 5 चित्रां आहुती दिवंगे न्हू. आमी नंतर सहजानुची गायत्री म्हणटात की अमृतोपसरणमसी म्हणून उदक पिंगे न्हू. नंतर अन्न आहार खावच्याक सुरवात करचे. हें एक पद्दती चित्रावती घालची पद्दती. अशें आमगे न्हू आमकां आमी खावचे आहार डायरेक्ट देवारी वेट करूं जेन्नाशी उरले बिची चित्रावती खाणपणे खावीत न्ही. परमात्मा तुवें दिल्लें तुका समर्पण करून हांव घेता असं म्हणजे भावपणे आमी प्रकट करीत न्ही. जाल्यार आज त्या करकेची आमकां टायम ना म्हणजे विचित्र ज्ञान दिसता आसा. अनेक लोकांक चित्रावती घाल म्हळ्यारची आमकां भट लोकांनी शिकयलें ना, मठान शिकयलें ना म्हणटा बी ना. आमी कर्ण घेवका ते कर्ण करका म्हणजे भाव ना म्हण सांगिल्लें कितले विपर्यास न्ही हें. प्रायशः आमी खावचें अन्न कितें आसा हें जें शुद्ध तें आमकां गुंतना. तें शुद्ध येवका म्हणलें आसतरी हें अन्न कितें आसा परमात्मान दिल्लें म्हणजे भाव येवका जाल्यार तें परमात्मा समर्पण करून घेवन खावचें असलें एक चिंतन आमी धरून घेतल्यार प्रायशः तें अन्न आपोआप शुद्ध जाता वता. तुमचो निमित्त तें अन्न खाल्ल्या निमित्त आमकां सद्बुद्धी येता. आमी जिवना भितर बरे वाटे वचूंक शकताची. अशें आमगे न्हू आमगेले गुरू केन्ना म्हणटा आसले देवा निमित्त करूं जेन्नाशी उदय बी हाडना रे खावचे पयले चित्रावती घालपणे खावन घेवन खावचें सांग रे म्हणून. आज अनेक लोकांक चित्रावती घालचेच गुंतना. आज आमी खाताचे कशें केम सांगल्यार बाका बाका खावचे. ताका शब्द हांव दुसरो सांगूं वतना अनेक लोकांक बेजार येता. तशें जावचें ना. जेवची खावची पद्दत तशी जावचें ना. आमी खावची पद्दती मानवी पद्दती आमकां
कृतज्ञते पद्दतीर आमी खावका कितें भगवंतान दिल्लो आसा तें भगवंताक समर्पण खावची एक पद्दत एका तरेची चित्तावती पद्दत आमगेली हाडलो आसा. थोडे लोकांक सहजान आमी सांगता आसतना सांगताची स्वामीजी चित्तावती घालक म्हण हय वो जाल्यार आमगेल्या घरा भितर दिवसा शिवराग जावूत ना. थोडे लोक व्हड प्रश्न हे शिवराग आहार उरतना अशें चित्तावती कशी घालचे. आमगेल्या गुरू कडेन गेलतना सहजान आमगेल्या गुरून सांगले तशें असलें एक काम कर रे. तें काम म्हळ्यार शीत पयलें वाण घेवका शीता थोडें तूप घालून घेवका ना दूद घालून घेवका तितलें घालून घेवन फस्ट चित्तावती घालून घेवन नंतर बाकीचें वाण घेवन खावती न्ही. तितलें पण शुद्ध जात न्ही. मुख्य आहार कितें मनशाले अन्न. अन्नम ब्रह्मेति व्यजानात् अन्नाध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते. अन्न आहार मुख्य जाल तरी अन्नपणे शुद्ध करून तूप की नाजाल्यार थोडें दूद घालून घेवन चित्तावती घालून घेवन नंतर तो बाकी जेवण सुरवात करो. हे बी पद्दत आमी अनुकरण करीत कांय तोंद ना. कारण कितें चित्तावती घाल काद्यावा पावूंका म्हणूची. आज आनी थोडे लोक सांगताचे स्वामीजी हें उठ खंय जाता हॉटला गेटला गेलतना आमी पॅन्ट घालून उरताची पॅन्ट घालून चित्तावती घालूं जाता की. हें बी कारण तुमी थोडे पयलीं पळयचे पुरो एक 10-15 वर्सां पयलीं मनशान पॅन्ट घालून वच्चे घरांतून भायर वचकेलें बी ना घरा भितर आसतना न्हय आशिल्लें. कोण घरांतून भायर वता पॅन्ट घालून वता आशिल्ले सहज आज कालाचे ड्रेस वेवस्थे ते ड्रेस कोड उपाय ना. घरा आयले नंतर पॅन्ट काण घेवन मुंड न्हेसून घेवन उरता आशिल्लेची. जेवणा बसतना बी धोती न्हेसून बसचे आशिल्ले शर्ट काण घेवन हांगा एक टोवाल घालून बसता आशिल्लेची. जाल्यार आतां तेक्क बी फुरसत ना आमकां. पॅन्ट तशी उरता अंगी तशी उरता. गेले टेबला म्हणजे बसले बाका 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 खाले आनी बाका बाका गेलेच कांय कितें. अशें जावंक घेवन तिनूय चर्चे स्वामीजी पॅन्ट घालून आसा कशी घालूं येता अंगी घालून आसा कशी घालूं येता. आतां ताका अंगी काण कर रे पॅन्ट काण कर रे म्हळ्यार तोय बी करतना वो इतली परिस्थिती. कडेन म्हालगड लोकां विचारतना सांगलेची कशी उरो करो सांगया म्हणून देवाल भावानी वो म्हणून पॅन्ट घालून आसा घालून उरी शर्ट घालून आसा घालून उरी तेन्ना पण करी. उठुचेरी तुका बना भितर भावन येवका हांव खाता आशिल्लें हें देवाल प्रसाद केवल आहार न्हय केवल भक्ष्य भोजनी म्हणजे भावन येवका प्रसाद म्हणजे खावन एक चिंतन येवका म्हणजे बदल हें एक येवचें चिंतन करया म्हणून. वस्तुतः अन्न खाता आसतना मुंड न्हेसून बसून घेवन शर्ट घालून काण घेवन टोपाल घालून बसले खाल्लेले कितलो आनंद आसा. ते अशी पॅन्टाचेर येवन बसून खाल्लेले आनंद ना हो ते. आज अनेक घराक बरी पॅन्ट मात न्ही पांयां बी उरता एक ते बी खाण घेवत ना आज इतलो मुखार पावलाची. म्हळ्यार आमगेल्या मनाक अन्न खावचें म्हण सांगलेली ते एक प्रसाद म्हणजे भावन ना. आमी दूड देता ते आमी खाताची देवा संबंद कितें ताका न्ही. तुमगेली दुड्ड तुमी खावची योग्य आसा जाल्यार तुमी जावूच कितें प्रक्रिया आसा ते कसले प्रक्रिये कडेन आमी म्हणटाची जगत पुरा वायटान गेला हांव एकलो बरो ताका दिसचें कर्माच्या चड म्हणचे जगत पुरा वायटान गेला तुमचो अर्थ कितें हांव एकलो बरो म्हणून न्ही. उठलो सांगतात न्ही समाज पुरा वायटान गेलो स्वामीजी जगत पुरा वायटान गेलो स्वामीजी उठलो म्हणचे शीच जे जगत भितर आपूण येता म्हणजे गुंतूना त्या मुर्खाक. जगत समुख आमचे कडेन येता जाल्यार आमी समज जगत आपोआप समज हांव वत न्ही. कितें आमी समज येवचे प्रयत्न करचे ना कितें आमी चेंज येवचे प्रयत्न करचे ना जाल्यार तें आमकां नाका ते आमी तयार ना. आमी जगत सुदारचे तयार आसा बी ना हांव सुदारका हांव बरें का म्हणजे भावार आमगे भितर कितलो आसवो. अशें जावंक गे न्हू आमी जगत वायट येलें म्हणून आमी वायटान न्हू जगत वायट करता गेले बी ना आमी सुदारचे प्रयत्न केलना. कितले पर्यंत आमी सुदारतना तेन्ना जगत सुदारची कशी. जगत म्हळ्यार कोण आमगे लोकांली भीड न्ही जगत म्हळ्यार आमगेले समुदाय जगत न्ही समाज न्ही आमगे समुदायाची दुसरो कोण आसा समाजा भितर आनीची. अशी आसतना आमगे म्हालगड लोकांनी एक वेवस्थे केले अन्ना निमित्त मस्त दोश येता रे अशें अन्न कितें खावताची ते परमात्मा समर्पण करून खावंक रे म्हूण सांगेन. इतलें सांगलें का तयार ना आतां आमगे लोक आनी मुखार पावलेचे स्वामीजी आतां बफे आयले राबून खावचे आमी खंय घालचे चित्रावती. व्हड प्रश्न करताचे हिंकडे उत्तर कशें दिवचें. बफे करचें नाका म्हणजे की करी म्हणजे की तेन्ना सांगचें
बफे आशिल्लें अनिवार्य. तेन्ना भगवंत स्मरण करून जेवया तुमी. खंय बफे आसा, ताटा घेवन खंय जीव केला, ते भगवंत आपण स्मरण करीत नाही. भगवंता तुगेलो प्रसाद म्हणून खाता आसय, आशिर्वाद दिले इतलें म्हणया. खंय आवश्यकता आसा, खंय अनिवार्यता ना, खंय तुमकां संदर्भ आसा, थंय धरया न्ही चित्रावती. कितलो आनंद येता पळया तुमी. चित्रावती खान कितलें जेवण करून पळया, कितले एक मनाक संतोष मेळटा, आनंद मेळटा की म्हणून. अशी हांव न्हू हें कितें म्हालगड करून पद्दत आसा, हें केवल डंबाचारा खातीर बुद्धिनाश केलो तसले पद्दतींनी आमी खाल तसले आहार सत्वयुक्त्यान उरका, प्रसन्नतेच्या रुपाचेर प्रसाद्यान मेळका, आमगेले मन शांती समाधान उरका म्हण हाल तसले एक वेवस्थेवो. जाल्यार ते गुंतनासतना आज आमगेली मनमानी आमी कितें करता आसाची ते कितले पर्यंत योग्य म्हणून विचार करचे आवश्यकते आज आमकां सगळो लोकांक आसा. अशें आमगे न्हू थंय सांगिल्लें कितें भिष्माच्यान सांगिल्लें चिंतन आसा तें आमी सगळे लोकांक घेवचें पडटा. वायट अन्न खाल निमित्त तसले बुद्धी आपण आयले, कारण वातावरण वायट आशिल्लें, ते अन्न बी वायट आशिल्लें, वायट लोकां मध्य हांव आशिल्लो. अशें हांव न्हू म्हाका त्या संदर्भाचेर सांगूं जालें ना, जाल्लें ते रगत गेलो खातीर हांव शुद्ध जालो म्हणून. अशा न्हू बाकी कसले उरो जाल्यार आमी खावचे आहार शुद्ध आसा म्हणजे भावनेचेर खाल्ल्यार परमात्मा प्रसाद म्हणजे भावनेचेर खाल्ल्यार कितली बदलावण येता वता, कितली मनाक प्रसन्नता येता वता, कितली आरोग्य भितर सुदारण येता वता. अशा न्हू थोडेची आमी खावचे आहारा भितर एक बदलावण करून घेवचे प्रयत्न करया. हांव एक 15-20 वर्सां पयलीं थोडे लोकांक घरा व्हरता आशिल्लेची पळयत आशिल्लेची एक पद्दती जावंक गेलेली. पयलीं उठून लोकांक पद्दत आशिल्ले घरा भितर जेवणा बसचें म्हणल्यार टेबला पद्दत नाशिल्ले पयलीं. हें पुराय विदेश रावलेली पद्दती. टेबला बसचें नाशिल्ले, मणे घांग न्हू येता ताट दवरून की पान दवरून जेवण करचें एक पद्दती चलता आशिल्ले. जाल्यार आज ते पद्दत पुराय गेले. आज आमी पुराची टेबला बसून जेवची पद्दती येवन गेले. टेबल हाडलो कोणे पद्दती विदेश लोकांनी. खंयचे लोक येयले आमकां काळजी केली की तिने हाडले पद्दती तिने ते पद्दत कितें हाडले, तिंगेले पांय मडचेत ना, तेगेले पांयांक गांठीक दूख आसा. तिने थंडी गांवां भितर उरता लोक, मस्त थंड प्लेसार उरता लोक. थंड प्लेसार कोण उरता तांकां गांठी दूख आपापी सहज सुरजात येताची. तेंगे गांठ मडचेत ना म्हण तिणें कितें केलें उंच बसून जिवची एक पद्दत हाडली. आमगे गांठी मडचीत ना हांवें केन्ना मडचीत, आमी आरामशी चक्र मेळ घालून बशीत. जाल्यार आत्तां आमी इतलो मुखार गेले की म्हणल्यार आतां टेबलार बसून जेवचे, टेबलार बसून खावचे खातीर आतां मडचेत ना पांय आमगेले. आतां आयकात ना ते उतर आमगेले. तसली परिस्थिती आमी आसाची म्हणजे आसतरी आमी कितलें योग्य जालें काम करता आसाची. अशें मागीर गोर सांगता येयलेची अंतीम मजा आमगेन पळय थोडे लोक टेबलार बसून जेवची पद्दत आसा. जाल्यार शक्य जाल्यार एक थिंग परिवर्तन करचें सांगी. टेबलार बसता तेन्ना चक्र म्हण घालून बसूं सांगी. खुर्ची थोडे होड घेवचे, थंय चक्र म्हण घालून बसचें. जे अन्न कितें खावचें आसा ते एक यज्ञ परमात्मा प्रसाद ते प्रितीन खावका ते बीच योग्य आसा म्हण दिसलें. जाल्यार आज आनी दुरंत म्हण खंयचें आज आमी जेवणां प्लेट घेताची टीव्ही मुखार येवन खाताची. कितें खाता म्हण वेगळो उरता ना आमकां. थंय पळयता उरले खाता उरले. हात तेगेलें काम करता उरता, तोंड तेगेलें काम करता उरता, दोळ तेगेलें काम करता उरता, कान तेगेलें काम करता उरता. खंत म्हणजे दुरवस्थी न्ही आमगेले. एक जेवण करता आसतना वरकेची समाधान ना म्हण ना आमकां. चक्करकेचे एक टायम ना म्हण जालें ना आमकां. ताट घेतले, टीव्ही मुखार येवन बसले, खुर्चे बसले, सोफा सेटीर बसले, तोगे येवन बसले, खावचे सुरवात केले. म्हळ्यार हांव कितें खाता आसा तें कशें आसा तें खाता आसतना परमात्मा प्रसाद म्हणजे भावनेचेर प्रितीन खावका म्हणजे चिंतन ना अशें उरलेली आमकां बुद्धी कशी सद्बुद्धी येतालो. अशें हांगे न्हू टीव्ही मुखार बसून जेवचे, खंय खंयकी बसून जेवचे हें चुकीचें याद तुमकां. टीव्ही नाका म्हणटना जाल्यार टीव्ही पळयता टीव्ही पळयक ना हा खावटा टीव्ही पळयची न्ही ना टीव्ही पळयता खावची न्ही. तें सोडून घे न्हू आजी आमी कितले एक दुरंत पावला की सांगल्यार खावचे पिवचे पळयचे उठून एकू करून सोडचे ना हा. तेका वेवस्था वेगवेगळे आसा ते तरेचे जावचे ना म्हणजे चिंतन की ना जालें खंयची बदलावण जावप म्हण आमकां दिसता आसा. अशा न्हू आमगेले गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले पळय पयलीं एक पद्दत आशिल्ले सगळे लोक एकण बसून न्हू जिवचे आशिल्ले, सगळे लोक एकण बसून तांणी पिवचे आशिल्ले. जाल्यार आज काल ऑफिस दुकान शाळे
कॉलेज म्हणल्यार तरी सहजानुची साखण एक उठ्ठो एक कडेन मेळूंक शकत ना. जाल्यार समाजाक एक संदेश दिवंक तुवें ते म्हळ्यार रात्र उठ्ठो एक कडेन मेळटाचे केन्नाची. रात्र चेड बी एक कडेन मेळटाची, घोव बी उठ्ठो एक कडेन मेळटाची. तेन्ना पण उठ्ठो बसून एक कडेन प्रितीन जेवण करचे सांगी कितलें बदलावण जाता वता घरा भितर पळय म्हण सांगी म्हण खंडितान हाय गो. साखणी आमी मेळनाशी उरचे पुरो दनपारा टायमाक तानिकाक ते रात्री उठ्ठो एक कडेन येतात न्ही आमी. तेन्ना उठलो कान छंद करून बसून गे न्हू प्रितीन उलयता हांसता करताची खाल्यार कितले संतोश न्ही ते. तेन्नापणीचे आमी तोंड पळोवन घेवचें येता, उलयचें येता, कोणा संशय कितें आसा, कोणाले एक तापत आयकाचें येता, ताका सोल्युशन सांगचें येता, ना आमगेलें मन आसता ताका सांगूं येता, एक प्रिती वातावरण निर्माण करूं येता. तेका वरवीं आमचे कडेन टायम ना म्हण सांगल्यार आमगे कितें दरीद्र आनी कोण उरता प्रोजेक्टा भितर. अशें हांव गे न्हू आमी आहार खावच कितें आसा हे आहार बरी पोट्टा पोट खाता न्ही तुमचे मस्त तितलो बदलावण जाता शरिरा भितर म्हणजे सत्य करून घेतल्या नंतर आमी आहार खात आसतना जागरूक उरका म्हणजे स्थिती खातीरची हें चिंतन तुमी म्हाका दवरचे प्रयत्न करता आसाची. अशें हांव गे न्हू आमी आहार खात आसतना परमात्मा नमारी टिकन खाल्ले भारी बरें ते जावतना चित्रावती खानपणे खावका ते बी परिस्थिती ना म्हणजे जाल्यार आसतरी ताट हाती धरून गे न्हू परमात्मा तुवें दिलें अन्न हांव खाता आसा म्हाका बरेची जावशी करी म्हणून प्रसाद म्हणून भावनेचेरपणे खावचे सुरवात केल्यार जिवना भितर आरोग्याचे अनेक कितें समस्ये मानसीक अनेक कितें समस्ये दूर जावन आमगेलें मन स्वस्थ जावचें शकता आमी निरोगी जावन उरूंक शकताची. अशा न्हू तसले एक चिंतने आमगे सगळ्या लोकां भितर येवका आमी सगळ्या लोकांची जिवना भितर थोडे बदलावणे करून घेवका. तेन्ना मात्र आमगे म्हालगड लोकांनी खंयची एक पद्दती आचार विचार हाडला आसा ते पद्दतीचे अर्थ आमी अनुसंधान करूंक शकताची. अशें हांव गे न्हू एकत्र्यान बसून जेवण करचे वेवस्थे आनी जालें तितलें देवा प्रार्थना करून करचे जेवण करचे वेवस्थे आमी शक्यतो करचें पालन करचें पळयता वचा. नंतर पळया थोडे दिसा भितर कितलो तुमगे शरिरा भितर बदलावण जाता वता म्हणून तुमगे मानसीक व्यथा कितले भितर दूर येता वता म्हणून कितले तुमगे भितर चैतन्य सहजान मेळटा वता म्हणून. अशा न्हू तसले एक अद्भुत तसले शक्ती सामर्थ्य ते भगवती राजराजेश्वरी स्वरूपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगळ्या लोकां दिवो. आमी दैवज्ञ ब्राह्मण अन्वर्थका भितर दैवज्ञ ब्राह्मण उरक विना नांवा भितर मात्र आमी दैवज्ञ ब्राह्मण म्हणून जावचें ना. ते नांवा भितर जेन्नाशी अन्वर्थक जावपाक जालें आसतरी आचार विचार देवता आराधने संध्यावंदन हेजे थोडे तरी कल्पना आमी दवरूंक घेवका. हेजे कारण रिजन इतलेची आमगे मन शुद्ध्यां उरका बुद्धी शुद्ध्यां उरका शरीर शुद्ध्यां उरका म्हणून. अशा न्हू ते तिनी शुद्ध्यां उरलेली वाणी आपबी शुद्ध जाता वता. कोणा मनशाला वाणी शुद्ध जाता वता तो मनुष्य जगत जिखता. मनशाला वाणी तरी शुद्ध ना म्हणजे आसतरी मनुष्य हलका उलयता म्हणजे आसतरी तो मनुष्य तुच्छ म्हणून घेता तो मनुष्य गौरवा पात्र जावतना जिवना भितर. अशा न्हू वाणी शुद्ध जावपाक म्हणजे आसतरी अंतरंग बुद्धी शरीर शुद्ध जावपाची अनिवार्यता आमकां आसाची. अशें हांवें न्हू आमी सगळे शुद्धतेक प्रामुख्य दिताची भगवंताले प्रसाद म्हण खावता आसता एक चिंतन इवो तेकाची आमगे म्हालगड लोकांनी एक प्रार्थना केला आसा ते म्हण सांगली माता च पार्वती देव पिता देव महेश्वरः बांधवाशो भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहि च पार्वती. भिक्षे हे तुगेले प्रसाद म्हण भिक्षे म्हण अर्थ कितें मागो गेले म्हण न्ही तुगेले प्रसाद म्हण प्रसाद म्हण खावचें म्हण. प्रसाद म्हण खाल्ले निमित्त सहजान प्रसन्न येता उरता. हे कोणके जाले कोणके जोड जाले कोणके कंदी जाले म्हणजे भावनेचेर खाल्ले निमित्त प्रसन्नती उतना वायट बुद्धी येता वता. अशा न्हू तुमकां उत्तरचें पुरो हॉटला आहार खाता वचे तुमी 4-5 दीस खाया कारण तुमकां नाक्का म्हण दिसता वंक येता. घरा आहार कितले दीस खाया थंय वंक जावत ना बेजार येवतना कारण कितें घरा भितर कोण आवय बायल भयणी करतात न्ही प्रितीन करता वता ते भितर एक सत्व आसता ते भितर कल्ल्याण नमुने करता वतले कांय बेजार येवत ना आमकां तेचे हॉटला वचूंक गे न्हू 4 दीस 2 दीस तो टेस्ट लागतले 3 दीस टेस्ट कमी येता वता 4 दीस ते वास इतले तरी वंक येवचे सुरू येता आमकां. अशें हांव गे न्हू घराचे आहार कितें श्रेश्ठ म्हणचे कळून घेवका.
घरच्या हारा भितर कितले एक प्रेती उरता, भावानी उरता, बायलीन कलाल जावो, भयणीन कलाल जावो, आम्मान कलाल जावो ना आत्मी लोकांक कलाल भितर कितले एक भावानी आसा म्हणजे कळून घेतलेली घरच्या आहारा भितर एक म्हत्व आमकां कळून येवचें शकता. अशा न्हू ते आहार खाता आसतना एक सात्वीक बुद्धी जागृती अवश्य ज्ञानेश्वर देवी करो म्हणचे प्रार्थने श्रीदेवीले चरणांवर करचेक इश्ट करता आसा. मस्तीतले संतोष येता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम देवीला आशिर्वादाचेरी आनी तुमी सगळे लोकांले सहकाराचेरी बरे तरेचेरी चलता आसा. आज वरकीची अनेक गांवांतनी अनेक लोक आयलेची अनेक लोक येवंगेनू अन्नदान सेवे, पादपूजा सेवे, महाअन्नदान सेवे, संपूर्ण चातुर्मास्य सेवे आनी उदयास्तमान सेवे, संरक्षणा सेवे हे सगळे दिवंगेनू मस्तीत सहकार मागीर सगळे लोकांनी दिला आसा. अशें ते सगळे लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची कृतज्ञ सांगचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज एक दिसाचे संपूर्ण चातुर्मास्य सेवे कितें आसा 2 आत्मी लोकांनी दिले आसा. ते 50,000चे व्हड सेवे ते म्हण सांगलेली आमगेले पनवेलचे मुंबयची तिणी केन्नाय चातुर्मास्याक येता उरताची. तसले श्रीयुत सचिन सुधाकर वेर्णेकर पनवेल मुंबय तिनी एक व्हड सेवे आज हांगा दिल्ली आसा. आमगेले सुधाकरणाली चलतीनी सुधाकरण आतां ना तेंगेले बापाय मठा बद्दल मस्ती प्रियती समाजा बद्दल मस्तीतले गौरव अभिमानाची मनुश्यनी जाल्यार बाप्पानी केल्लो सेवे निरंतर चलता उरका म्हणजे बदल प्रायशः तिंगेले पूत सून नात्रा उठ येवंगेनू आज एक बरे सेवे हांगा दियंगेनू हे कार्यक्रमाक सहकार दिलो आसा. अशें हांवें सचिन अण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी सेम सेवे आज दावणगिरेचे मागेले श्रीयुत आत्मे जाल्ले विनायक व्यंकटरमण वेर्णेकर हिंनी आज दिवंगेनू बरें सहकार दिलो आसा. आत्मे जाल्ले तसले व्यक्तित्व सरळ स्वभाव सज्जनिके स्वभाव प्रायशः एक व्हड सेवे दिवंगेनू आज आमगेले विनायक अण्णांनी ह्या कार्यक्रमाक बरें सहकार करता तरी मागीर विनायक अण्णाक आनी तांच्या सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हें संचार इश्ट करता आसा. तेजे बरोबरी व्हड सेवे चातुर्मास्य संरक्षणा सेवे 1 लाख रुपये सेवे ते सेवे आज कुडलिगेचे आमगेले अत्यंत आत्मीय जाल्ले तसले मंजुनाथ अण्णांनी सुरेश अण्णांनी उदय अण्णांनी मेळणीगेनू तेंगेले श्रीमती आवय नांवांनी वत्सला श्रीनिवास चन्नू हिंगेल नांवांनी आज हांगा दिल्ले आसा. तिगेले आवय तुरा भारबी आसा काणी केल्ले छंदच्यान तिणें आयल्याची तितले 100 किलोमीटर दूर तो येवंगेनू एक व्हड सेवे दिवंगेनू मागीर मंजणांनी सुरेश अण्णांनी उदय अण्णांनी मस्त सहकार दिल्लो आसा. समाजा बद्दल जावो मठा बद्दल मस्त प्रिती आनी कोडगे दानी बी आहाय तिणी पूण तुका ना म्हणटाले न्ही अशा न्हू ही एक कार्यक्रमाक व्हड सहकार दिले तसले मागिल्ले मंजणाक सुरेशनाक उदयानाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हें संचलते सांचेक इश्ट करता आसा. आज संध्याकाळा भितरी विशेष तसले मस्तीतले कार्यक्रम आज आमी हांगा पळयले. प्रति दिवसा प्रमाण मागीर आवय लोक आज प्रायशः 4:30 ललिता सहस्रनामाची वाद्यक सुरवात केलेली. त्या नंतर भजना कार्यक्रम आमगेले श्रीयुत महेश अंकोला हिंनी एक सुंदर भजन चलोवन दिलें. त्यानंतर आमगेले अनेक आवय लोकांनी आख्या लोकांनी भजन चलोवन दिलें. त्या म्हणलेली श्रीमती ज्योती मंजुनाथ रेवणकर, श्रीमती प्रियदर्शिनी राघवेंद्र रेवणकर आनी श्रीमती नयना हे सगळे लोकांनी आख्यांनी सगळे सुंदर भजना कार्यक्रम चलोवन दिवन ह्या कार्यक्रमाक एक गौरव हाडले. अशें ते सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची आशिर्वाद देवीला आशिर्वाद म्हणून प्रार्थना करता आसा. त्यानंतर सुंदर तसले एक अद्भुत तसले संगीत कार्यक्रम आयकले. ते बी साधा संगीत न्ही शास्त्रीय संगीत कार्यक्रम. शास्त्रीय संगीत म्हणजे भितर प्रायशः आमकां अनेक लोकांक थोडेच इश्ट जावचे कमी येता. कारण आलाप मस्त उरता ते आयकाचे एक बेजार म्हण थोडे लोकांक दिसता. जाल्यार आयकले म्हणजे कितें जाता तें आमकां गुंतना. शास्त्रीय संगीत आयकचेक आज काल पॉप संगीत आयकचेक मस्त व्यत्यास आसा. याद उरता तुमकां शास्त्रीय संगीत आयकले निमित्त मनाक कान्ना तितले इंपनेशी उरचे पुरते आयकचे. आज काल लोकांक आमकां जाल्यार पयलीं काल लोकांक मस्त इंप ते आमकां ते आयकून रूट खातीर इंपनेशी उरचे पुरो जाल्यार ते आयकले निमित्त मन समाधान जाता वता, मन शांत जाता वता, बुद्धी अत्यंत समचित्त वता म्हणजे सत्य आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां लोकां आसा. आज विदेशी लोकांनी ह्या बद्दल चिंतन करून तेणी विशेष तसले परीक्षण की करून दिले शास्त्रीय संगीता निमित्त. आनी आज काल पॉप संगीत किती परिणाम जाता म्हणून 2 बियां तेणी झाड जावचे घातल्याची मस्त दूर दूर घातल्याची आनी एक कणे झाड जावचे कणे पॉप संगीताचे
कॅसेटाय सुंदर येयले आनी एक झाड ह्या ठिकाणी शास्त्रीय संगीताचे पद लावशी करून दवरले. खंय शास्त्रीय संगीताचे पद चलता आशिल्ले थंय ते बेगी फुटले. बेगी फुट्टून तुमचे निमित्त विशेशान झाड चिगरले. झाड अत्यंत प्रफुल्लित फटाफट झाड चिगरता गेले खंय ओड येता गेले खंय. खंय पॉप संगीत आयलेले थंय बी फुटच्याक मस्त दीस घेतले. इतलेच न्ही ते झाड जाल्यार वरकीचे ओंकडे तोंकडे जावंक गेनू पान अस्तव्यस्त जावंक गेनू जाल्ले खंय. पळया एक झाडा वंचुरकेची शास्त्रीय संगीताचे परिणाम आनी आज कालाचे आधुनीक संगीताचे परिणाम कितलो पडटा म्हणून. तसले झाडाक पडटा म्हणजे आमकां पडना अशी उरतुवे जाल्यार आज ही शास्त्रीय संगीताची कल्पना आमकां ना. ताका नांव शास्त्रीय म्हणून शासन करचे आमगे बुद्धी मन शासन करता समुदान दवरता ते शास्त्रीय संगीताक मस्त म्हत्व आसा. आज तसले एक सुंदर तसले शास्त्रीय संगीत कार्यक्रम आयकत तसले एक योग आमकां सगळो काय मेळ्ळे. ते योग आमकां दिलेले विदुशी कुमारी तेजस्विनी दिगंबर वेर्णेकर कुमटाची न्ही मूलतः आतां वाराणसी भितर आसाची. अद्भुत जालें तसले तेंगेलें सामर्थ्य तेजस्विनी आखलेलें सामर्थ्य प्रायशः राष्ट्रमठाची व्यक्ती जावंक न्हू तेंगेले प्रतिभे आज ही मस्तकण पावलो आसा. केवळ आमगे समाजा मात न्ही राष्ट्रमठा कार्यक्रमा भितरय अयोध्या भितर कितें न्ही कार्यक्रम दिले तेणी व्हड कार्यक्रम व्हड स्टेजा भितरय हजार गट लोकांना उरता तसले स्टेजा भितर तेंकां कार्यक्रम मेळटा आसून जालो आसतरी प्रायशः आमगे समाजाचे एक प्रतिभे इतलो मुखार वता आसा उज्ज्वल जावन मुखार वता आसल्यार समाजाक फुडें हेमी न्ही तसले देश आख्खानी आज एक सुंदर कार्यक्रम हांगा दिवंक घेवन ह्या कार्यक्रमाक एक शो मेळटा तरी मागीर तेजस्विनी आख्खाक आनी तेंगेले बापय आवय लोकांक धन्यवाद सांगचे इश्ट करता आसता. कारण बापय आवय तेंगे सगळे सोडून घेवन कुमटा भितर उरता आशिल्ली तेणी चेल्लेक बरें शिक्षण दिवका तेगेले जिवना भितर एक तेगेले एक नांव किर्तिवंत जावका म्हणजे बदल सगळे सोडून घेवन वाराणसी वचूंक घेवन चेल्लेक बरें शिक्षण दिवंक घेवन आज तेगेले बरें तेणी सगळे कार्यक्रम दिवचे मुखार वताची पर्यंत ताका मेळ्ळो आसतरी प्रायशः त्या आवय बापायक ताची सौभाग्य आनी खंयच्या आवय बापाय मेळटा अशें त्या आवय बापाय वरकीच हार्दिक धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज तांकां तबला साथ हांव घेवन अत्यंत अद्भुत जाले तसले व्यक्ती जाले तसले आमगेले तबला साथी श्रीयुत मधु कुलदीप हिंनी पालंकर हिंनी वर्सा हिंनी आजी हें केले तबला साथ्यान दिले. त्यानंतर हार्मोनियम साथ्यान आनंद आर पाटील दावणगेरेचे हिंनी आजी साथ दिले. अशें आमगे न्हू कुडालकर तिणी मधु कुडालकर हिंनी साथ दिले आनी आमगेले हार्मोनियम साथ्यान आनंद आर पाटील दावण हिंनी साथ दिले. अशें हे दोनीत हार्मोनियम वादक तबला वादक लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थने हें सांगचे करचे इश्ट करता आसा. आज मसलो केमगेलेची चातुर्मास कार्यक्रम बरेच चलता आसा. आज वरकीची आमगेले अनेक इतल्या आवय लोकांनी अनेक इतले नैवेद्य हांडी घेवन ह्या चातुर्मास कार्यक्रमाक बरेची सहकार दिलो आसा. अशा न्हू तुमगे सगळे लोकांले कितें चातुर्मास कार्यक्रमाक सहकार आसा ते स्विकार करून देवी सगळे लोक बरें करपाची प्रार्थना करताची. थोड्या वेळा भितर तांकां तीर्थ दितलेची सगळे लोक लायनशीर तीर्थ घेया. नंतर प्रसाद घेवन तोगू गणपतीला पूज जावची आसा त्या प्रसाद गणपतीला पूजी पळोवंक घेवन महाप्रसाद घेवन सगळे तुमकां सगळे कार्यक्रमाक सहकार दिया म्हणजे प्रार्थना करताची. गणपतीला आशिर्वाद आमी घेतलाची. गणपतीला आशिर्वाद सर्वदा आमकां कोरका आमगे जिवना भितर धन्यते भव्यते येवका म्हणजे पुनः प्रार्थना करताची. मागीर हें कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.